नमस्कार, मी पूजा आजच्या व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आपण अशा पवित्र स्थळी आलो आहोत जिथे फक्त भक्तीच नाही तर भावंडाच्या नात्याचं खरं सौंदर्य अनुभवायला मिळतं। संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण संत मुक्ताबाई, ज्यांचं जीवन रक्षाबंधनाच्या खऱ्या अर्थाचं प्रतीक आहे। हे आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुणगाव, संत मुक्ताबाईची समाधी असलेलं पवित्र ठिकाण। मंदिरात आलं की पहिल्याच क्षणी एक शांत, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते। इथे दररोज सकाळ संध्याकाळ पूजा, आरती आणि भजन होतं, विशेषतः एकादशी आणि महाशिवरात्रीला। मंदिराच्या सभोवती तुम्हाला भक्तांसाठी प्रसाद, भोजन आणि विसावा घेण्यासाठी व्यवस्था दिसेल। हे ठिकाण फक्त दर्शनाचंच नाही तर आपल्या मनाला शांती देणारं एक आध्यात्मिक केंद्र आहे। मुक्ताबाई म्हणजे संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ आणि सोपानदेव यांची लाडकी बहीण। त्यांच्या अभंगामध्ये भावंडावरील प्रेम, त्याग आणि आध्यात्मिक विचारांची गोडी आहे। असं म्हणतात की संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर मुक्ताबाई निवृत्तीनाथांसोबत तीर्थयात्रेला निघाल्या। प्रवासात मेहुण येथे आल्यावर विजेच्या कडकडात त्यांनी देहत्याग केला। याच जागी आज त्यांची समाधी आहे आणि भक्तांसाठी हे स्थान अत्यंत पवित्र मानलं जातं। आज रक्षाबंधनाचा दिवस आहे। बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, पण त्यामागची खरी भावना आहे संरक्षण, प्रेम आणि एकमेकांसाठीचा त्याग। मुक्ताबाईचं आणि संत ज्ञानेश्वरांचं नातं याचं जिवंत उदाहरण आहे। त्यांनी फक्त सांसारिक नाही तर आध्यात्मिकरित्या देखील भावंडाचं नातं जगाला दाखवलं। मुक्ताबाईच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा त्याच्या भावांप्रती अपार प्रेमाने आणि भक्तीने भरलेला होता। इथून काही अंतरावर मुक्ताईनगरमध्ये एक भव्य नवीन संत मुक्ताबाई मंदिर बांधण्यात आलं आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर हे आहे मुक्ताईनगर मधले नवीन संत मुक्ताबाई मंदिर। तर जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांना हाय, मी आहे पूजा। मी मराठीमधून आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्ही चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर नक्की करा।